सगळ्यांना मी डॉक्टर रश्मी तामगाडगे ओरल मेडिसिन रेडिओलॉजिस्ट. आज 22 जानेवारी प्रोस्टोडॉन्टिस्ट डे म्हणून साजरा केला जातो. तर आपल्यासोबत यवतमाळचे प्रोस्टोडॉन्टिस्ट आहे. तर आपण एक छोटासा संवाद साधूया जेणेकरून आपण पब्लिकला अवेअरनेस दिला जात. तर आपल्यासोबत आहे डॉक्टर निकिता चत्तानी. मॅडम, मला विचारायचं आहे, प्रोस्टोडॉन्टिस्ट म्हणजे काय, नेमकं काय असतं आणि त्या स्पेशालिटीचं काय महत्त्व आहे? ओके। प्रोस्तो बोले तो कुछ भी मिसिंग पार्ट जो होता है, कोई भी मिसिंग पार्ट होता है उसको जब हम आर्टिफिशियली रिप्लेस करते हैं तो उसे बोला जाता है प्रोस्थेसिस। एंड डॉन्टिस्ट इज़ रिलेटेड टू डेंटिस्ट्री। तो डेंटिस्ट्री में अगर आपका कोई भी मिसिंग पार्ट है, रैदर इट बी ओनली टूथ, गम विद द बोन और अ मैक्सिलोफेशियल पार्ट ऑल्सो, ऑल। थैंक यू निकिता. अभी रुचि मैम, आप बताइए, अगर जैसे दांत रिप्लेस होता है, वो जगह रह जाती है ना, जो मिसिंग टीथ की जगह है, उसमें टीथ रिप्लेस करने की कौन कौन से ऑप्शंस होते हैं? टीथ रिप्लेस करने के लिए जनरली अगर सब दांत मिसिंग है तो हम कौड़ी यानी कंप्लीट डेंचर्स बैठा सकते हैं। कुछ दांत मिसिंग है तो उसके लिए हमारे पास आरपीडी रिमूवेबल डेंचर्स होते हैं, जो निकालने और लगाने वाली कौड़ियाँ होती है। उसके अलावा अगर यंग पेशेंट है और दांत अच्छे हैं तो हम उसमें फिक्स्ड ट्रीटमेंट कर सकते हैं, जिसमें आपको दांत निकालने और लगाने की झंझट से मुक्ति होती है और जो प्रोस्थेसिस है वो हमेशा आपके माउथ में रहता है। इसके अलावा इम्प्लांट्स अभी न्यू टेक्निक है जिससे हम डायरेक्टली बिना आजू बाजू के दांतों को छेड़ते हुए दांत रिप्लेस कर सकते हैं। ओके, थँक्यू रुची. तर अमृता मॅडम, मला हे सांगा की हे ठीक आहे की आपण दात रिप्लेस करतो प्रोस्थोडॉन्टिस्ट, पण अपार्ट फ्रॉम दाताशिवाय आपण आणखीन चेहऱ्याचे दुसरे कुठले अवयव किंवा शरीराचे दुसरे अवयव प्रोस्थोडॉन्टिस्ट या स्पेशालिटी अंडर रिप्लेस करू शकतो का? प्रोस्थोडॉन्टिस्ट जो आहे तो त्या विषयाचा स्पेशलिस्ट असतो की दात कशा प्रकारे बसवायचे, त्याच्या आजूबाजूला दात शिल्लक आहे किंवा दात पक्के करायचे आहे की काढघाल करायचे आहे, हे सगळं प्रोस्थोडॉन्टिस्ट प्लॅनिंग करतात. त्याच्यासोबतच कधीकधी असं होतं की कॅन्सर झालेला रुग्ण असेल, त्याचा जर जबड्याचा एखादा भाग काढून ठेवलेला आहे किंवा कधी ॲक्सिडेंटली त्याच्या कानाला इजा झालेली आहे किंवा बोट तुटलेलं आहे, अशा केसमध्ये आर्टिफिशियल प्रोस्थेसिस जे असतं ते पण प्रोस्थोडॉन्टिस्ट तयार करतात. जसं म्हटलं की कॅन्सरमध्ये जर जबडा काढलेला असेल तर त्या पेशंटला खाण्याला खूप त्रास होतो, तर तसा एक अर्धा जबडा आपण बसवू शकतो. किंवा तुटलेलं बोट वगैरे असेल तर ते आपण त्या पेशंटला आर्टिफिशियल म्हणजे नकली असं सिलिकॉन मटेरियलमध्ये बोट, कान, नाक असं पण आपण बसवू शकतो. इव्हन आर्टिफिशियल डोळा पण आपण पेशंटला देऊ शकतो. तर ही एक डेंटिस्ट्रीमधली छान ब्रांच आहे ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे ट्रीटमेंट आपण. खूप छान, थँक्यू अमृता मॅम. अमित सर, मला विचारायचं आहे की आजकाल इम्प्लांटबद्दल बरेचसे गैरसमज पेशंटमध्ये असतात. ते कधी करायला पाहिजे, कधी नको करायला, किंवा त्यांनी काही हानी होते का, असे बरेच प्रश्न असतात पेशंट्सच्या मनामध्ये. तर थोडं इम्प्लांटबद्दल एक थोडक्यात आम्हाला माहिती सांगा, जेणेकरून आपले प्रेक्षक आणि आपले पेशंट थोडे सॅटिस्फाईड होतील. डेंटल इम्प्लांट हे अंदाजे कमीत कमी 35 वर्ष पहिले आधी आले होते. डेंटल इम्प्लांट बॉडीमध्ये जेव्हा आपण जॉमध्ये आपण टाकतो तर ते हे जॉ एक्सेप्ट करतात त्याला. तर हे यांनी कोणताही दुसरा प्रॉब्लेम होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे बॉडी एक्सेप्टंट करते त्याला, टिश्यू वगैरे सर्व बोन वगैरे ते सर्व एक्सेप्ट करते, कारण हा टायटेनियम ग्रेड 5 टायटेनियमचं बनलेलं राहतो, तर ते इझिली बॉडी एक्सेप्ट करतात. तर यामध्ये असं काही हे फारसं गैरसमज नाही राहायला पाहिजे पेशंटमध्ये की इम्प्लांट टाकल्यानंतर काही होत आहे की काही प्रॉब्लेम होते, असं काहीच नाही आहे. इम्प्लांट जे आहे ते सर्वात चांगलं ऑप्शन आहे दात रिप्लेस करण्यासाठी, कारण जसं आपण पहिले आधी ब्रीज लावायचं. ब्रीज म्हणजे आजूबाजूचे जेव्हा एक दात नाही आहे तर आपण आजूबाजूचे दोन्ही दाताला घासून तिथं ते ब्रीज लावायचं. पण ब्रीजमध्ये काय होतं आहे की तुमचे दोन्ही दात आजूबाजूचे त्यामध्ये ते हाईट वगैरे आपल्याला कमी करावं लागते. इम्प्लांट एक ऑप्शन असं एवढं चांगलं आहे की तुम्हाला आजूबाजूचे दाताला छेडण्याची काही गरज नाही आहे. जिथं दात नाही आहे तिथं आपण इम्प्लांट टाकून म्हणजे ते तुम्हाला फिक्स दात भेटू शकतात.
तुमचं एक दात असो किंवा पूर्ण दात पण कवडी मिसिंग असेल तर तुम्हाला फिक्स दात ते इम्प्लांटद्वारे भेटू शकतात. तर इम्प्लांट चांगला ऑप्शन आहे. तर पेशंटनी सर्व म्हणजे जे डॉक्टर्स, डेंटिस्ट आहेत त्यांच्याकडून जाऊन त्यांना इम्प्लांटबद्दल माहिती विचारायची. येस, थँक्यू अमित सर. तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात प्रोस्टोडॉन्टिस्ट डे आणि प्रोस्टोडॉन्टिस्ट ही स्पेशालिटी कशी आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे. शिवाय आपल्याला पेशंट्सनी कधी त्यांना अप्रोच करायचं, कुठल्या गोष्टीसाठी अप्रोच करायचं हे सुद्धा त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आता यांनी आपल्याला त्यांचा मोलाचं वेळ काढून इथे आपल्याशी संवाद साधला त्याच्यासाठी खूप खूप तुमचं मनापासून आभार. आणि मी सगळ्या यवतमाळकरांना सांगते की आपण या स्पेशालिटीचं आपल्याजवळ आपल्या यवतमाळमध्ये इतके तज्ज्ञ डॉक्टर आहे त्यांचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर त्यांना संबंधित तर त्यांना येऊन भेटायला पाहिजे आणि आपले दात दर 6 महिन्याला चेक करायला पाहिजे. थँक्यू.